नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तुम्ही पाहताय बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा 23 जुलैचा रिव्ह्यू. आजच्या भागाच्या सुरुवातीला आपण पाहतोय अवनी दारात बसलेली असते एकटीच. अण्णाने दिलेल्या चिठ्ठीचा कागद बघत असते. इतक्यात राजा येतो. राजा म्हणतो, काय बघताय? अवनी पडदिशी तो कागद स्वतःच्या मागे लपवते आणि राजाला म्हणते, नाही काही नाही, ते अण्णाने चिठ्ठी दिली ना, ते बघत होते. राजा म्हणतो, अच्छा ठीक आहे. राजा म्हणतो पुढे, मला ना तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं. अवनी म्हणते, का थँक्यू का? राजा पुढे म्हणतो, ते काही नाही, तुम्ही जेवताना सगळं सांभाळून घेतलं. ते काय आहे, जेवताना एवढं टेन्शनचं वातावरण होतं, मला वाटलं की मी आता मेलोच. राजा पुढे म्हणतो, तुम्ही ना खरंच सगळं नॉर्मल करून टाकलं बघा. अवनी म्हणते, ते काही नाही, सगळे शांत बसले होते ना, त्यामुळं ते मला काही सहन नाही झालं, म्हणून थोडंसं हसून खेळून बोलले, म्हणजे मूड जरासा लाईट होईल. आणि पुढे परत त्याला ओरडते आणि म्हणते, याचा अर्थ असा नाही हा की तुझ्या खोट्या बोलण्याला मी माफ केलंय. खोटं ते खोटंच असतं. सगळे नॉर्मल झाले असतील, पण मी नाही हा. राजा तिला सांगत असतो, अहो ऐका ना, मी खोटं का बोललो ते जरा समजून घ्या ना तुम्ही. राजा पुढे म्हणतो, अहो मला कुणाला गंडवायचं नव्हतं हो, मला फक्त तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट करायचा होता, म्हणून मी हे सगळं करतोय. अवनी पुढे म्हणते, ए हॅलो, खोटं बोलून माझा कॉन्फिडन्स वाढवायची काही गरज नाही आहे हां. आणि तसंही खोटं बोलणारी माणसं मला अजिबात आवडत नाही आहे. अवनी पुढे त्याला आवाज वाढवूनच म्हणते, आणि ऐक, तू जर काही अजून खोटं बोलला असेल ना, तर ते काय असेल ना ते आत्ताच सांगा मला. राजाला धड होय किंवा नाही असं काहीच बोलता येत नसतं. तो पहिल्यांदा होय म्हणून मान हलवतो, नंतर नाही म्हणून मान हलवतो. मग अवनी त्याला विचारते, काय अजून काही आहे का सांगण्यासारखं? म्हणजे राजाकडे तर खूप काही सांगण्यासारखं असतं, पण त्याला सांगायचं नसतं, त्यामुळे तो काही बोलत नाही. मग तो म्हणतो अवनीला, मी काही खोटारडा वाटलो का तुम्हाला? अवनी म्हणते, बोलतोयस ना म्हणून विश्वास ठेवते, आणि मग ते तिथून निघून जाते आतमध्ये. राजा स्वतःशीच बोलायला लागतो, काय काय आणि कसं कसं सांगू यांना किती खोटं बोललोय मी. पण देवी, जे काही खोटं बोललोय ना, ते ह्यांच्या प्रेमासाठीच बोललोय मी. ह्यांच्यावर खूप प्रेम करतो मी, खरंच देवी आई. आणि मग पुढचा सीन देशमानेंच्या घरचा घेतलेला आहे. महेश चंद्रकांतना सांगत असतो, कोणत्या तरी साईटवर चंद्रकांत ते स्वतः पाहिजेत असं तिथले मॅनेजर म्हणत असतात. त्यामुळे महेश त्यांना येण्याचा आग्रह करत असतो. पण चंद्रकांत म्हणतात, ए महेश, ऐक ऐक बरं माझं, मला ना ह्या सगळ्या बिझनेसपेक्षा माझी मुलगी खूप महत्त्वाची आहे. तिचं बोलणं चालू असताना संगीता त्यांना बडीशेप देण्यासाठी येत असते. पण चंद्रकांत म्हणतात, काही आहे, मला नको आहे, खाण्याचा ना माझा मूड नाही आहे. संगीता मग महेशला बडीशेप देऊन निघून जाते. चंद्रकांत पुढे महेशला म्हणतात, ते डांगटांच्या केसचं काय झालं? त्या देखणे वगैरेंना भेटला होतास ना तू, काय झालं? महेश पुढे म्हणतो, ते म्हणतायत की केस जरा कॉम्प्लिकेटेड आहे, त्यामुळे थोडा वेळ लागणार. मग चंद्रकांत, अरे वेळच तर नाही आहे आपल्याकडे, माझ्या मुलीला ओळखतो रे मी. तिकडून संगीता आणि स्वाती हे यांचं बोलणं ऐकत असतात. चंद्रकांत पुढे म्हणतात, माझ्या मुलीला मी ओळखतो रे, ज्या घरात ती जाईल ना तिथल्या माणसांना त्या घराला ती आपलंसं करून घेते, जीव लावते, आणि एकदा का त्या घरची ती झाली, तिथे ती रमली, मग तिला आपल्या घरात परत आणणं भयंकर कठीण होईल. आणि जर का मी तिला आपल्या घरामध्ये आणू शकलो नाही, तर लोकांसमोर शरमेने मान खाली घालावी लागेल मला. महेश म्हणत असतो, बाबा नाही, मी आहे ना, मी तुमची मान अशी खाली जाऊ देणार नाही. पण चंद्रकांत त्याला काही भाव देत नसतात. ते म्हणतात, महेश, मोठमोठ्या गोष्टी करण्यापेक्षा ना मी जे काही सांगतो ना ते केलंस ना तर खूप झालं. ते जवळपास महेशला इन्सल्ट करत असतात, पण महेश मान खाली घालून गप्प उभारतो, तो काही बोलत नाही. चंद्रकांत पुढे म्हणतात, देखणींच्या हातून काही होत नसलं ना तर सरळ दुसरा वकील शोध, कळलं का महेश? महेश हो म्हणतो. चंद्रकांत पुढे म्हणतात, त्याला समजावून सांग केस, त्याला सांग दांगटांचं घर कुठल्याही परिस्थितीत आपल्या हातात आलं पाहिजे, आणि ते दांगट आहेत ना कुठल्याही परिस्थितीत रस्त्यावर आलेच पाहिजेत. मग चंद्रकांत तिथून निघून जातात. स्वातीला ऐकून फार वाईट वाटत असतं. मग महेश स्वातीकडे एकसारखा बघत असतो. तो स्वातीजवळ येतो आणि स्वातीला म्हणतो, खुश झालीस ना तू आता? स्वाती म्हणते, नाही असं काही नाही आहे. महेश म्हणतो, नाही ए, मला काही वेड्यात नको काढूस ना तू, तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद दिसलाय मला. तुला काय वाटलं, केस कॉम्प्लिकेटेड आहे त्यामुळे दांगटांना काही त्यांच्या घराबाहेर काढता येणार नाही आणि अवनीला परत घरी आणता येणार नाही, हो ना? महेश पुढे म्हणतो, पण एक गोष्ट लक्षात ठेव हं, देशमाने आहोत आम्ही, देशमाने. त्या दांगटांना घराच्या बाहेर काढणार आणि अवनीला या घरात परत आणणार, मग तिची इच्छा असो किंवा नसो, कळलं?
संगीता देखील पुढे म्हणते, महेश लवकरात लवकर अवनीला घरी परत घेऊन ये. देव जाणे काय यातना भोगत असेल आपली अवनी तिथे. महेश म्हणतो, आई आई तू काहीही काळजी करू नकोस, मी तिला नक्की परत आणणार आहे. एकदा का ती आली की आपण हवं त्या मुलाशी आपण तिचं लग्न लावून देऊ. मग संगीता हो म्हणून मान डोलवायला लागते. आणि महेश मग तिथून जाता जाता स्वातीकडे बघून स्वातीला खुन्नस देत असतो. या सगळ्यामुळे स्वाती आणि महेशच्या नात्यामध्ये थोडासा दुरावा निर्माण होत असतो. पुढचा सीन दांगटांचा घेतलेला आहे. धन्या म्हणत असतो, पाण्यात तुला सांगतो यशोदासारखा ना मायाळू आणि सहनशील माणूस अख्ख्या जगात कुठं सापडायचं नाही हा. पाण्या पण म्हणतो, होय होय करेक्ट आहे करेक्ट आहे. पाण्या म्हणतो, पण काय आहे यशोदा, तुझ्या जागी जर दुसरा कोणी असता ना तर राजाला असा हाणला असता की त्याची हाडं सगळी खिळखिळी केली असती. पाण्या यशाला फुलवायचा प्रयत्न करत असतो, पण यशा म्हणतो, जरा ग बसता काय. यशा थोडासा मागे सरकतो, इतक्या तिथे असलेला ग्लास असतो तो साईडला पडतो. यशा म्हणतो, हे कोणाचं आहे. धन्या म्हणतो, शपथ मी नाही ठेवलेलं, हे पाण्याचं आहे. यशा पाण्याला देखील म्हणतो, चल उठ, तुम्हाला सांगितलंय ना अवनी ना, सगळ्या जाग्या गोष्टी जागच्या जागी ठेवायच्या, प्रत्येक गोष्टीची एक जागा असते. चल उठ, ठेवते जिथं तिथं होतं ते. पाण्या आणि धन्या उठतात आणि ते ठेवायला किचनमध्ये जातात. त्याच्या मागे मागे यशा देखील किचनमध्ये जातो आणि तो त्या दोघांना म्हणतो, बरं ऐका, आजच्या प्रकरणाचा राजाला खूप त्रास झालाय, आता परत त्या विषयावर त्याच्याशी बोलू नका. आणि म्हणतो, अरे असं कसं म्हणतो यशोदा, बोलू नकोस. पाण्या परत तेच म्हणत असतो, अरे यशोदा तुझ्या जागी जर दुसरा कोणी असता ना तर तुला सांगतो राजाला असा हाणला असता ना तर आवाज पार पंचवटीपर्यंत गेला असता. असं म्हणून ते दोघं पाण्या आणि धन्या मस्ती करत असतात. धन्या म्हणतो, बरं झालं आवाज आपल्या शेजारच्या घरापर्यंत गेला नाही, ते नाहीतर नमी आली असती ना, माझ्यानं होणाऱ्या नवऱ्याला कोण मारते करत ना राजाला पळू पळून ना तिने हाणलाच असता की नाही. पाण्या पण होय होय म्हणतच त्यांची चेष्टा चालू असते. इतक्या नमी तिथे येतेच. नमी यशासाठी खीर घेऊन आलेली असते. ती म्हणते, यशा मी आले. धन्या म्हणतो, अय्यो नमे, आम्हाला माहिती नव्हतं तुला 100 वर्ष आयुष्य येते. नमी खुश होते आणि म्हणते, अय्यो का. यशा इकडे डोक्याला हात लावतो. मग पुढे पाण्या म्हणतो, अगं ती म्हण नाही का, नाम लिया और शैतान हाजीर. मग ते दोघे हसायला लागतात. नमी म्हणते, अरे चिडक्या. मग ते पुढे त्या दोघांना इग्नोर करते आणि म्हणते, बरं चल जाऊ देत. आणि ती यशाकडे जाते आणि यशाला म्हणते, यशा मी खीर बनवली आहे, टेस्ट करून सांग ना कशी झाली आहे. धन्या म्हणतो, खीर तर आम्ही पण टेस्ट करू शकतो. आणि तो पटकन ती खीर घेण्यासाठी जातो. नमी त्याच्या हातावर मारते आणि म्हणते, तेवढंच तुम्हाला जमतंय. नमी परत यशाला म्हणते, यशा प्लीज टेस्ट करून बघ ना. यशा म्हणते, नमी तुला सांगितलं ना अशा वेळी घरी येत जाऊ नकोस म्हणून. नमीला थोडं वाईट वाटते. नमी म्हणते, का. मग पाण्या म्हणतो, अगं यशोदा बरोबरच बोलतोय, तुझी मम्मी येईल ना इकडं राडे करायला. नमी म्हणते, तुझी आत्या म्हणा. आणि मग ती परत यशाला फोर्स करायला लागते, अरे खाऊन बघ ना. यशा म्हणतो, सगळं नमे नको असं नाही होय नाही होय करता करता नमी शेवटी त्याला 1 घास चमचा खीर भरवतेच. मग नमी विचारते त्याला, कशी झाली यशा खीर. मग यशा यशा काही बोलत नाही, पण धन्याच बोलायला लागतो, चिकट आणि गोड. मी म्हणते, हां. मग धन्या म्हणतो, म्हणजे अगं म्हणजे यशोदासारखी गोड आणि तुझ्यासारखी चिकट झालीये. यशा म्हणतो, सरी गप ना, कशाला बोलतोयस. मग नमी चिडते, म्हणते, झिपऱ्या जास्त पुढचं बोलू नको नाहीतर एक दिन ठेवून. पाण्या पण पुढे म्हणायला लागतं, अगे नमी बरोबर बोलतोय आमचा धनोबा. अगं तू आहेसच चिकट, आमच्या घराला कायम चिकटूनच असतीस ना तू. मी त्याच्यावर चिडते आणि म्हणते, या चिडकेला तर बघतेच असं म्हणून ना तिथलं एक पळी घेते आणि ती त्या धन्याला आणि पाण्याला मारायसाठी धावत असते. तिला थांबवतो आणि म्हणतो, नमे तू काही वेडी झालीस काय. नमी चिडून म्हणत असते, या चिडकेला आहे ना मी 2 कानाखालीच देणार आहे बघ ठेवून. रागात बोलायला लागतं, अरे बस रे बाबा, आता कुणी कुणाच्या कानाखाली मारू नका बरं, झालं ते लई झालं. नमी म्हणते, म्हणजे कोणी कोणाला कानाखाली मारली. धन्या सांगत असतो, अगं ते मगाशी. मग यशा म्हणते, धन्या काय नाही. नमी म्हणते यशाला, नको सांगू काय बरं. मग ती धन्याला म्हणते, झिपऱ्या काय झालं ते सांग बरं. यशा धन्याला म्हणत असतो, धन्या नाही अजिबात काही सांगायचं नाही. धन्या शांत बसलेला असतो, पण पुढे नमी म्हणते, तू ग बस रे यशा. मग ती धन्याला म्हणते, झिपऱ्या तुला माझी शपथ आहे हां. ती म्हणते, नाही तुला तर मी मेलेली चालेल ना, तुला ना यशाची शपथ आहे, आता तू सांग बरं. धन्या पुढे म्हणतो, सॉरी यशदा, आता जे आहे ना ते सांगावंच लागेल.
यशा त्याला म्हणत असं, अरे नको सांगूस. पण धन्या काही ऐकत नसतो. धन्या मग सांगायला सुरुवात करतो. राजादानं यशादाच्या इतक्यात यशा येतो आणि धन्याचं तोंड पकडतो आणि त्याला काही बोलू नकोस म्हणत असतो. पण धन्या काय ऐकत नाही. धन्या ॲक्शन करून नमीला सांगत असतो. नमीला ॲक्शन करते. नमी म्हणते, मारलं? राजानं तुला मारलं? यशा म्हणतो, अगं नाही, तसं काही नाही झालेलं. ते आहे ना, चुकून चुकून झालं गं राजाकडनं. नमी म्हणते, पण म्हणजे मारलंस ना? मी खूपच चिडते आणि म्हणते, कुठे कुठं आहे तो राजा? आणि ती तिथली पळी घेते आणि राजाला मारण्यासाठी जात असते. ती अवनीच्या खोलीबाहेर जाते. ती दरवाजा वाजवत नाही. ती धन्याला म्हणते, त्याला दरवाजा उघडायला लाव. मी दरवाजा ठोकणार नाहीये, मला अवनीसमोर तमाशा नकोय. तिकडे यश धन्या पाण्यात तिला समजवत असतं, ते मूर्खपणा करू नको. नमी म्हणतेस, नाही मला सांगते, इतक्यात राजा येतो. काय झालंय? बाहेरच असतो ना मंडळी, तो आतमध्ये नसतोच खोलीत. राजा नमीला म्हणतोय, इकडे काय करतेस तू? आणि हा झाडं घेऊन कुठं चालली तू? मी खूप रागाने त्याच्याकडे बघत असते. राजा म्हणतो, अशी काय बघतेस तू? मग नमी म्हणते, अरे अशी का बघते? तुला काही लाज आहे का? नमी रडत असते. नमी म्हणते, तुला काय कळतं का? तू माझ्या नवऱ्यावर हात उचलूच कसा शकतो? राजा फक्त त्याच्याकडेच बघत असतो. नमी म्हणते, ह्याचं तर ना मी आता तंगडच तोडतो. मग राजा म्हणतो, नवरा? हे कधी झालं? मग नमी म्हणते, तुला तर ना आता, असं म्हणून ती त्याला मारायसाठी धावत असते. राजा गोल गोल फिरत असतो. नमी त्याच्या मागे मारण्यासाठी धावत असते. त्यांचा आवाज ऐकून अवनी बाहेर येते. राजा अवनीच्या मागे जाऊन लपतो. आणि मग त्या झालं काय आहे? नमी राजाला म्हणायला लागते, परत जर माझ्या नवऱ्याला हात लावलास ना, तर गाठ माझ्याशी आहे. माझी एवढी वाईट नाही आहे कोणी. नमी मग अवनीला म्हणायला लागते, तुझ्या नवऱ्याला सांगून ठेव हं, सांगते तुला एकदा. अवनी तिला समजावून सांगत असते, अगं नमिता, अगं ते चुकून झालं. नमी काही तिचं ऐकून घ्यायच्या परिस्थितीत नसते. नमी म्हणते, मला काही नाही ऐकायचंय. अवनी, तू आहेस ना म्हणून वाचलाय हा. मग ती यशाला शोधायला लागते. यशा, कुठे गेलास यशा? पुढे मग ती यशाला शोधत शोधत किचन मध्ये जाते. यशा डोक्याला हात लावून बसलेला असतो. नमी पुढे काळजीने यशाला म्हणत असते, जास्त लागलं का रे यशा? धन्या मात्र पुढे म्हणतो, जास्त? अगं लई घाण लागणार असला बघ ना मे. लई घाण, कारण विचार कर, राजा पाण्यात त्याला मारायला धावून गेला होता आणि ते यशाला द्यायला लागलंय. किती जोरात लागला असेल, काय फोर्स असेल विचार कर. राजा म्हणत असं, नाही नाही, ते मुद्दाम नाही मारले मी, चुकून लागलं, टच झालं फक्त. पाण्या म्हणतो, टच? ह, टच फक्त? अगं नमे, यशोदाची दाढी काढून बघ, दाढी. तीन तीन बोटं उमटलेली दिसतील तुला. धन्या आणि पाण्या नमीला जास्त पेटवायचा प्रयत्न करत असतात. आणि नमीला खरंच राग यायला लागतो. नमी परत तिथले ना चाकू घेताना राजाला मारायला धावत असते. थांब, तुझी बोटच कापते म्हणून. यशा पाण्या मग तिला थांबवतात. मग नमी म्हणायला लागते, अरे तुला काहीच वाटलं नाही का? परत नमी ना त्याच्या अंगावर धावून जात असते. त्याला म्हणते, थांब, नाही तुझी मी बोटच कापणार आहे आता. मग यशा तिला थांबवताना म्हणतो, अगं नमी थांब जरासं, बघ ना त्यानं त्याची हाताला कसं लागून घेतलंय, तू बघ त्याच्या हाताकडे. मग राजा हात दाखवायला लागतो. नमी पुढे बघते आणि म्हणते, अरे तुला लाज वाटली पाहिजे. नमी रडत असते. नमी म्हणते, अरे तुम्ही यशाच्या जीवावर जगताय आणि त्याच्यावरच तुम्ही हात उचललास. नमीला खूप वाईट वाटत असतं. ती रडत असते. मग धन्या म्हणतो, नमे नमे रडू नको ना ग तू, प्लीज. धन्या खूप छान बोलायला लागतो. धन्या नमीला म्हणतो, अगं नमे, मी ना, तू नाही का, मी लहान असता मला कुठे लागलं तर इकडं तू पप्पी द्यायची आणि मग ते सगळं बरं व्हायचं. तसं तू यशोदाला पण कर ना. यशोदा त्याच्याकडे बघायला लागतो आणि सगळे सगळे बघतात राजा धन्याकडे आणि हसायला लागतात. खूप सन्नाटा पसरलेला असतो. सगळे एकमेकांकडे बघत असतात. म्हणजे धन्याला काही बोललो का चुकलं काही कळतच नाही. पाण्या डोक्याला हात लावत असतो, हे काय धन्या बोलून बसला म्हणून. नमी पुढे विचारते यशाला, कुठल्या गालाला लागलंय? यशा देखील फ्लो मध्ये बोलून जातो, डाव्या गालाला लागलाय. आणि मग परत तो एकदम शांत होतं, भानावर येतो ना तो. राजा, अवनी आणि पाण्या जास्तच हसायला लागतात. मग यशा म्हणतो, ये नमी, तू जा बरं, जागा रे तुझ्या, चल निघ बरं, उशीर झालाय अगोदरच, जा बरं. नमी मग जायला निघत असते. सगळ्या अजून नमी जाताना देखील हसतच असतात. खूप छान गोड सीन घेतलाय मंडळी. आणि माहितीये का मंडळी, परत नमी जाता जाता परत मागे येते आणि यशाची त्या घराची पप्पी घेते आणि जाते. सगळे मग त्याची चेष्टा करायला लागतात. धन्या म्हणतो,
अरे बापरे! अजून मग चेष्टा चालू असते. इतक्यात ते पळता राजाला हाताला लागतं. अवनी त्याच्या जवळ येते आणि त्याची काळजी घ्यायला लागते. "अरे तुला जास्त लागलं का?" राजा थोडंसं विव्हळत असतो, कारण त्याची जखम ताजीच असते ना, त्यामुळे दुखत असते. धन्या इथं देखील तेच बोलून जातो मंडळी. धन्या म्हणतो, "वहिनी, यशादाला जशी नमीनं पप्पी दिली, तशी तुम्ही पण द्या ना राजादाच्या हाताला पप्पी." जखम भरेल हो त्याची. परत सगळे रागानं धन्याकडे बघायला लागतात. धन्या पाण्याला म्हणत असतो, "आहे ना? बरोबर आहे ना? मी बरोबर बोललोय ना?" यशा खूपच रागाने त्याच्याकडे बघत असतो. अवनी काहीच न बोलता तिथून मग निघून जाते. अवनी निघून गेल्यानंतर राजा धन्याला म्हणतो, "धन्या, तुझ्या जिभेला काही हाड?" धन्या आपली जीभ बघायला लागतो, हाड आहे का नाही ते. धन्या म्हणतो, "जिभेला कुठं हाड असतं राजादा?" राजा मग त्याला मारण्यासाठी धावत असतो, पण त्याच्या हाताला लागतं, त्यामुळे ते तिथंच थांबतं. मग धन्या आणि यशा त्याला मारण्यासाठी जात असतात. राजाला मग अवनीचं बोलणं आठवायला लागतं. खरं तर तुम्ही मेड फॉर इच अदर आहात, म्हणूनच तुमच्या भावाभावांची केमिस्ट्री कधी कळतच नाही. आणि मग त्याला पुढे अवनी त्याची घेत असलेली काळजी आठवायला लागते आणि त्याला खूप मनातून छान वाटायला लागतं. पुढे मग दुसरा दिवस दाखवलेला आहे. अवनी सकाळ सकाळी उठून तयार झालेली असते. तिला रूम शोधण्यासाठी जायचं असतं. मग ती देवासमोर येते आणि देवाला नमस्कार करायला लागते आणि म्हणते, "देवी आई, आज ही रूम मिळू देत. आज कोणतंच विघ्न येऊ देऊ नकोस." असं म्हणून ती देवाला हात जोडून नमस्कार करते. अवनी खूप आशेने बाहेर पडत असते. अवनी जेव्हा घरातून बाहेर पडत असते, तिथे अण्णा दारातच कुऱ्हाडीला आणि कोयत्याला वगैरे धार करत बसलेले असतात. अवनीला ते पाहून खूप भीती वाटायला लागते. ती घाबरते. तिला सुलक्षणाचे बोलणे आठवायला लागते. सुलक्षणा तिला म्हणालेली असते ना, "धोंड्याची बायको मेलेली नाहीये. तिला ठार मारलंय त्याने." आणि अण्णा ज्या पद्धतीने कुऱ्हाडीला धार करत असतात ना, ते बघून अवनीला खूप भीतीच वाटत असते. अवनी मनातून खूप घाबरलेली असते आणि पुढे अण्णा ती कुऱ्हाड हातात घेऊन पण म्हणत असतात, "काय धार आलीये कुऱ्हाडीला? एका घावात 4 तुकडे होतील." मग परत ती कुऱ्हाड ते त्या दगडावर घासत असतात. ते पाहून अवनी खूप घाबरते आणि आतमध्ये धावतच येते. तिला खूप घाम आलेला असतो. ती घाबरून तिथेच एकसारखी थांबलेली असते दरवाजाच्या आडून. यशा तिला पाहतो आणि तिच्याजवळ येतो आणि म्हणतो, "काय झालं? एवढं का घाबरलात तुम्ही?" अवनी म्हणते, "नाही, काही काही नाही झालेलं." ती मागे वळते, पण सांगत नाही ती यशाला काही. ती आतमध्ये जाते. यशा म्हणतो, "काय झालं असेल?" तो पाहण्यासाठी बाहेर येतं. तर दारात आल्यानंतर त्याला अण्णा ते कुऱ्हाडीला धार करत असतात ते दिसतं. यशा अण्णांना विचारतो, "काय अण्णा, तुम्ही काय घाबरवलंय का?" अण्णा म्हणतात, "कोणाला?" यशा म्हणतो, "अवनीला." अण्णा म्हणतात, "सुनबाईला?" "अरे, सुनबाई आहे ती माझी. अरे, रिस्पेक्ट आहे. स्वप्नात पण मी असा विचार नाही करून राहिलोय." यशा म्हणतो, "नक्की ना? तुम्ही काही नाही ना केलेलं?" मग अण्णा म्हणतात, "अरे नाही रे, स्वप्नात पण मी असा विचार नाही करत." मग यशाला कळत नाही काय झालं असेल बरं अवनीला. अण्णा पुढे म्हणतात, "अरे बघ की, मी तर धारच करत बसलो होतो. काय धार आली आहे बघ." अरे असली भारी धार आली आहे ना, एका घावात 4 तुकडे होतील बघ. मग यशा पण घाबरायला लागतो. यशा म्हणतो, "अहो अण्णा, काय हे?" यशाला कळून जातं अवनी का घाबरली असणार आहे. यशा म्हणतो, "हां, आत्ता कळालं मला. तुमचा हा अवतार बघूनच आहे ना अवनी घाबरली असणार आहे." अण्णा म्हणतात, "माझा अवतार म्हणजे म्हणजे काय लय डेंजर दिसतोय का मी?" यश म्हणतो, "अण्णा, आता तुम्हाला बघून ना मलाच भीती वाटायला लागलीये." अण्णा म्हणतात, "का?" यश म्हणतो, "अहो असं दारात कोणी बसतं का धार करायला? चला उठा, तिकडे बसा तुम्ही." अण्णा मग ती कुऱ्हाड येऊन उचलत असतात. यशा म्हणतो, "ती कुऱ्हाड द्या बरं माझ्याकडं. तुम्ही चला उठा, तो दगड घ्या बरं." अण्णा मग ते दगड घेत उचलत पण तर माझ्या नशिबी ना दगडच आलाय. ते उचलून घेऊन ते साईडला येऊन बसायला लागतात. यशा म्हणतो, "अहो अण्णा, जरा भान ठेवा ना. सूनबाई आली आहे आता घरात. चला बसा आता तिथे आणि चालू द्यात मग तुमचं." अण्णा मग पुढे ते धार करण्यासाठी तिथे बसत. इतक्यात दत्त्या देखील तिकडून घरातून बाहेर येत असतो. केळ खात असतो. अण्णा इकडे आपले धार करत असतात. त्यांचं लक्ष नसतं. दत्त्या जेव्हा त्यांच्या समोर येतं तेव्हा अण्णांचं लक्ष जात असतं. दत्त्या त्यांना मुद्दामच चिडवायचा प्रयत्न करत असतो केळ खायचं दाखवून. अवनी ते अण्णांना घाबरून आतमध्येच थांबलेली असते अजून. धन्या येतो अवनीच्या मागे आणि अवनीला म्हणतो, "वहिनी, कुठे चालला तुम्ही?" अवनी पटकन दचकते आणि घाबरते. धन्या म्हणतो, "अहो दचकायला काय झालं? इतकं का घाबरताय तुम्ही?" "अहो मी काही घाबरवत नव्हतं तुम्हाला. एवढ्या सकाळ सकाळी कुठे चाललाय तुम्ही?" अवनीला पटकन काही सांगायचं ते सुचत नाही. ती म्हणते, मी मी ना मी हां मी ते देवळात चालले होते."
अवनीचं हे बोलणं यशा येत असताना यशा ऐकतो. यशा म्हणतो देवळात. अवनी म्हणते हो. हा म्हणजे ते सकाळी जरा फ्रेश वाटेल ना, म्हटलं जाऊन येते मग देवळात. धन्या लगेच म्हणतो हां चला ना मी पण येतो तुमच्यासोबत. यशा म्हणतो हां ठीक आहे चालतंय. मग तो यशा आतमध्ये जात असतो. धन्या म्हणतो चला मी येतो आवरतो पटदिशी. अवनीला काही करून त्याला सोबत न्यायचं नसतं, त्यामुळं अवनी त्याला तिथंच थांबलेली असते. काय सांगायचं ते विचार करत असते. धन्या म्हणतो चला ना काय झालं. अवनी म्हणते धनू तू कसा येशील ना. मग इतकं ते यशा म्हणतो हां बरोबर आहे आंघोळ करायचीस ना तू. अवनी म्हणते हां तू आंघोळ कर. अंघोळ राहिली आहे ना तुझी. ठीक आहे मग. मग धन्या म्हणतो हां एक 5च मिनिटात हां. मी ते पर्स बिर्स ठेवा इथं मी 5च मिनिटात येतो हां. आणि म्हणतो अरे नाही नाही धनू. मग धन्या म्हणतो नाही आलोच मी 2च मिनिटात येतो. कोणी म्हणते अरे ऐक ऐके ना. धन्या म्हणतो अरे 0 मिनिटात येतो वहिनी थांबा तुम्ही आलो. अवनी म्हणते अरे धनू ऐक तू तू छान स्वच्छ मस्त आंघोळ कर हां. ये ना जाऊन येते पटकन. धन्या म्हणतो अहो म्हणजे काय हो मी स्वच्छच आंघोळ करतो ना. एवढ्याशा तर शरीराला किती वेळ लागतो. अवनी म्हणते अरे धनू थांब ना. तुझी तर असाइनमेंट कंप्लीट करायची आहे ना. तू असाइनमेंट कंप्लीट कर. तुला कॉलेजमध्ये द्यायची आहे ना. त्यामुळं तू कर असाइनमेंट कंप्लीट मी जाऊन येते. धन्या मग थोडासा रुसलेला असतो. हां वहिनी मला कळालंय तुम्ही मला यायला नको म्हणताय काय. कोणी त्याला समजावत असते अरे नाही तसं नाही आहे. अरे माझ्यामुळं तुझं रुटीन कशाला खराब करतोस मी येतो ना जाऊन. कोणी त्याला समजावत असते. इतक्यात यशात त्याच्या मागे येतो आणि त्याला म्हणतो हां बरोबर आहे अवनीचं. याला आहे ना अभ्यास न करायला ना फक्त कारणच पाहिजे. चल तू असाइनमेंट कंप्लीट कर मी जाऊन येतो त्यांच्याबरोबर. तर धन्याराईला मग यशा येतोय. अवनीला आता काय करावं ती तिला काय समजत नसतं. ती म्हणते यशोदा मी कशाला येते. तुमची घरातली कामं बाकी असेल ना तुम्ही आवरून घ्या मी येते जाऊन पटकन. यशा म्हणतो नाही झाले आवरले मी येतो तुमच्याबरोबर. धन्या म्हणतो हां तू जा आंघोळीला तू कामं कर आणि तुझं आवरून मग जा. यशा म्हणते सांडपणा करू नका त्यांच्या दोघांचं भांडण सुरू असतं मी जाणार तू जाणार. अवनी म्हणते अरे थांबा ऐका ऐका मला ना एकटीला जाऊ द्या प्लीज हां. मी येते जाऊन हां. यांचं बोलणं चालू असताना अण्णांचा आवाज यायला लागतो. महेशा घाबरतो अण्णा आणि इतकं म्हणून ते सगळेच बाहेर येतात. पाहतात तर अण्णांनी दत्ताची गळपटी धरलेली असते. अण्णा म्हणतच आता तर तुझा मी जीवच घेतो. दत्ता म्हणतात अरे सोड सोड. इतक्यात सुलक्षणा देखील बाहेर येते. दत्ता उगाचच आरडाओरड करण्याचं नाटक करत असतो. ए बाबा मारतो का काय मला सोड ना. मग सुलक्षणा म्हणते अरे माझ्या भावाचा जीव घेतो का रे तू. मग अण्णा म्हणतात अरे तो तुझा भाऊ आहे आणि मग मी कोण आहे. अण्णा पुढे म्हणायला लागतात दत्ताला ए तुझी हिंमत कशी झाली माझ्या अंगणात साल टाकायची. दत्ता म्हणायला लागतो आमच्या हिश्श्याच्या जागेत टाकली मी केळीची साल. अण्णा परत ओरडतात आणि म्हणतात तुझ्या हिश्श्याचं हे घर आहे ना माझं आणि माझ्या पोरांचं आहे. तिकडं जर नजर टाकलीस ना डोळे बाहेर काढून गोट्या खेळीन मी त्याची. लक्षणा कांगावं करायला लागते. पाहिलं का अवनीकडे बघून ती मुद्दाम म्हणत असते. बघितलंस का तुझा सासरा कसा बोलतोय तो. जीव घ्यायला निघालाय तो सख्ख्या भावाचा. दत्ता म्हणायला लागतो ए सुले पोलिसाला बोलव पोलिसाला. अण्णा परत म्हणतात काय पोलिसाला बोलव. असं म्हणून परत ते कुऱ्हाड घेऊन ना दत्ताला मारत असतात. मग यशात धन्या धावत जातो आणि अण्णांना मागे घेऊन ओढून घेत जातात. म्हणायला लागतो अहो अण्णा काय करताय तुम्ही. अण्णा म्हणायला लागतात अरे ह्यानं मुद्दाम आपल्या जागेत केळीचं साल टाकलंय खाऊन. दत्ता म्हणायला लागतो अरे मी मुद्दाम नाही टाकलेलं ते गेलं ना असं उडत 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 जाणं काही शक्य नसतं मंडळी. ते दत्ताला ना मुद्दामच अण्णांना चिडवायचं असतं आणि अवनीला दाखवून द्यायचं असतं की अण्णा किती रागीट आहेत ते. सुलक्षणा मुद्दाम अवनीकडे बघून म्हणत असते बघ बघ तुझ्या सासऱ्याकडे कसा कसा खुनी आहे बघ तो. तर तिला सुलक्षणा तिला सारखी आठवण करून देत असते त्याच त्याच गोष्टीची. याचा भाग मंडळी इथेच थांबवलेला आहे. पुढच्या भागामध्ये आपण पाहतोय की अवनी ती रूम बघून आल्यानंतर सगळ्यांना सांगते की मी रूम बघायला गेले होते देवळात नव्हते गेलेले. राजा अवनीला थांबवायचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो तू सीन ना जाव. असं कोणी जर तुम्हाला म्हटलं तर तुम्ही थांबाल का. पाहूया आता उद्याच्या भागामध्ये काय घडते. आजचा भाग मंडळी खरंच खूप छान होता आणि येणारा भाग देखील खूप छान असणार आहे. सिरियल खूप छान दाखवत आहेत मंडळी. आणि तुम्हाला जर आपले रिव्ह्यू आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. म्हणजे आपले रिव्ह्यू तुमच्यापर्यंत रोजच्या रोज पोहोचत जातील. चला तर मग उद्याच्या भागात बघूया काय ड्रामा घडतोय ते. चला बाय.